नमस्ते. मी शिवानी पांचाळ. हिल ग्लो रेखी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज आपण काय शिकणार आहे ते बघूया. रेखी लेवल 1 कोर्स मध्ये आपले स्वागत आहे सगळ्यांचं. हॅपी डे. सगळ्यांना हॅपी डे. रेखी तुम्हाला म्हणजे थँक्यू. रेखी म्हणजे काय, रेखीचा वापर कसा करायचा, रेखीची प्रार्थना, रेखीचा इतिहास, ऑरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे, 7 चक्रांचे आपल्या जीवनातील महत्व, 7 चक्रांना कसे चार्ज करावे, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे, आणि अटुलमेंट म्हणजे शक्तिपात. चला, रेखी म्हणजे काय. शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक रोगांच्या उपचारासाठी वापरल्या जाणारा आध्यात्मिक उपचार आणि आध्यात्मिक सरावाचा एक प्रकार. आता तुम्हाला प्रत्येकाला कोणाला माहित आहे का रेखी म्हणजे काय? कीर्ती मॅडम, सरोज मॅडम, तुम्हाला माहिती आहे का? माझ्याशी बोला, म्हणजे मला शिकवायला पण बरं वाटेल, छान वाटेल. बोला समोरून. स्वप्ना मॅडम, तुम्हाला माहितीये का? रेखी म्हणजे काय? ठीक आहे, चला. आपण आज आपलं फर्स्ट सेशन आहे. आपण आपल्या दुःखाला सॉरी बोलायचंय, थँक्यू बोलायचं आहे. जे काही आपल्याला दुःख आहे त्याला थँक्यू बोलायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आपल्याला आपल्याला काही शिकायचे तर स्वतःची शुद्धीकरण करायचं आहे. आपल्याला स्वतःचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे? रेखी म्हणजे काय? रेखी स्पर्श चिकित्सा आहे. ती हातातून वाहते, आपल्या तळ हातातून वाहते. आता इथे 2 इमेज आहेत. सांगा बरं मला की एकात काय आहे, एकात काय आहे? एकात गढूळ पाणी आहे आणि एकात स्वच्छ पाणी आहे. आपण कुठचं पाणी पिणार? स्वच्छ. ओके, स्वच्छ पिणार ना. हे स्वच्छ पाणी आपण त्याच्यात टाकू शकतो का आणि पिऊ शकतो का? खराब पाण्यामध्ये नाही टाकू नाही. शकत. मग तसंच आपल्या डोक्यामध्ये जो कचरा आहे, इतके वर्ष आपल्या डोक्यामध्ये जे काही भरलेलं आहे, सर्वांगीण शुद्धीकरण करायचं म्हणजे आधी आपले सगळे विचार काढून टाकायचे आहेत आणि आपण स्वतःला आपल्याला शुद्ध करायचं आहे. माठ असेल, काही असेल, त्याला आपण खराब पाणी तर पिऊ शकत नाही ना. तसेच जे निगेटिव्हिटी आहे आपल्यामध्ये वर्षानुवर्ष चाललेली आहे, ती आपल्याला पहिली रिमूव्ह करायची आहे स्वतःची. त्यासाठी आपल्याला रेखीच्या माध्यमातून आपण ही दूर करणार आहोत. आता रेखी म्हणजे काय थोडक्यात सांगते तुम्हाला. उद्या आपण डिटेलमध्ये सगळं सांगणार रेखीबद्दल. रेखी ही एक युनिव्हर्सल ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. आता तुम्ही जी घेतायत ना, श्वास घेतोय, तीच ही ऊर्जा आहे. आता आपल्याला फ्री मिळते. जेव्हा आपल्याला पैसे मोजायची वेळ येते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आपल्याला ह्या ऊर्जाचं महत्व समजतं. फ्रीमध्ये नसते, एक एक मिनिटाला आपल्याला किंमत मोजायला लागते. पण आता आपल्याला ती फ्री मिळते आहे, तर आपल्याला तिची किंमत कळत नाही. म्हणून युनिव्हर्स आपल्याला जे काही देतो, खरंच थँक्यू बोलायला शिका. म्हणून आज आपण ह्या सेशन मधून आपल्या दुःखाला, पास्ट लाईफ मध्ये आपल्यामध्ये काय झालेलं आहे त्या दुःखांना आपल्याला थँक्यू बोलायचं आहे. दुःख विसरायचं आहे आपल्याला. रेखी भावनांवर काम करते, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लेवलवर सगळ्यावर काम करते. तुमचे कोणाशी रिलेशन खराब असेल त्याच्यावरती काम करते, कुठे स्टक झाला असेल तिथे काम करते, पैशावर काम करते रेखी. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे रेखी काम करते. पण रेखी भावनांवर काम करते. तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने रेखीवर विश्वास ठेवलात तर ती काम करते. जर अविश्वास दाखवला तर ती अजिबात काम करत नाही. चला, मी सांगते म्हणून तुम्ही करणार आहात तर काही फायदा नाहीये. त्या युनिव्हर्सला साक्षी मानून तुम्ही खरंच विश्वास ठेवून जर केलात तर रेखी नक्कीच तुम्हाला उपयोगात येतेच येते. कधी अनादर करू नका कुठच्या गोष्टीचा. जसं आपण देवाचा करत नाही तसं ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती आज आपण घेतो. रेखी ही जापानी विद्या आहे, जपानवरून आली आहे म्हणून ती विद्या आपल्याला म्हणजे प्रगत झाली. पण ही खरं आपलीच आहे, साधू संतांनी आपल्याला दिलेली आहे ही विद्या आहे. पण आपल्याकडे असतं ना
की जेव्हा ती वाया वाया येते, बाहेरून येते, तर तिचं महत्व जास्त वाटतं आपल्याला, वाटतं की नाही? पण ही आपल्या स्वतः देशातली आहे. आपल्या साधू संतांनी कैक वर्षापूर्वी करून ठेवलेली आहे. तुम्ही आठवता ना? ते कमंडलू मधून पाणी काढून टाकायचे, श्राप द्यायचे वगैरे पूर्वीच्या वेळी. आठवतं तुम्हाला ना ते? बघितलंय तुम्ही? तर ही आपलीच ही ऊर्जा आहे, आपलीच रेखी आहे विद्या. ती आपल्याला बाहेरून आले म्हणून आपली वाट म्हणजे दुसऱ्याची वाटते. पण आता आपण त्याच्यावरच काम करणार आहे. डॉक्टर मिका उसुई आहे, ते त्यांचे फाउंडर आहे. तर रेखी म्हणजे सर्वव्यापी वैश्विक शक्ती आहे, जी आपल्या तळ हातातून वाहते. समोरच्याला बरं करण्याची आणि स्वतःला हील करण्याची त्याच्यात शक्ती आहे. आता तुम्ही जसे एक एक लेवल शिकत जाल, एक एक दिवशी तुम्ही शिकत जाल 5 दिवसापर्यंत, तुम्हाला सगळं समजेल रेखी काय काय काम करते आणि कशी कशी करते. ती मानसिक व्याधीतून मुक्त करते आपल्याला, शारीरिक व्याधीतून मुक्त करते, प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला मदत करते. दुसऱ्याला हील करण्यासाठी ही ईश्वरी देणगी आहे, स्वतःला हील करण्यासाठी ईश्वरी देणगी आहे. तुम्ही तिचा किती वापर कराल तेवढी ती कमी आहे, लक्षात घ्या. रेखी आई तुम्हाला देता 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 थकणार नाही, पण तुम्ही घेता घेता थकाल. सर, तुम्हाला माहिती वाटतं, तुम्ही चालू केलेत का? सर, तुमचं नाव नाही माहिती. OnePlus. ही विद्या अशी आहे ना, तुम्ही घेता घेता थकाल, खरंच सांगते. म्हणजे इतकी रेखी आई तुम्हाला देऊन जाईल. तुम्ही ह्या म्हणजे काय शिकताय ना, तुम्हाला अंदाजा पण नाहीये. खूप पॉवरफुल टेक्निक आहे ही, पॉवरफुल विद्या आहे. तिचा आदर करा. तर उद्या रेखीचा पूर्ण इतिहास सांगेन, रेखी काय करते, कसं करते. सकारात्मक ऊर्जा आहे ही. जसं एक शिष्य आणि गुरुची परंपरा. एक शिष्य विचारतो गुरुंना की मला खूप प्रॉब्लेम आहेत, अमुक अमुक प्रॉब्लेम आहेत. तर सर, ते जे गुरु असतात ते सांगतात, एक ग्लास पाण्याचा घे, एक ग्लास पाणी घे, आणि समोर त्यांच्या झाडं असतात. ती झाडं थोडीफार प्रमाणात सुकलेली असतात. सर सांगतात त्या झाडांना जाऊन पाणी घाल. आणि जसं ते पाणी घालतंय, तो शिष्य पाणी घालतो झाडांना, तशी ती कोमजलेली झाडं असतात ती टवटवीत व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला समजलं ऊर्जा काय काम करते, कशी काम करते. ही ऊर्जा तुमच्यात पण आहे, माझ्यात पण आहे, सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे. पशु प्राणी झाडामध्ये सगळ्यात ऊर्जा आहे. पण तिचा वापर कसा करायचा योग्य प्रकारे, हे आज आपण इथे समजून घेणार आहे. जर तुम्ही खरं समजून घेतलात ही विद्या, तर तुम्हाला आयुष्यभर हिचा उपयोग होणार आहे. खूप फायद्याचे आहे. चला, आता फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस म्हणजे काय? तुमच्या आयुष्यामध्ये असे किती माणसे आहेत की त्यांनी तुम्हाला प्रचंड त्रास दिलेला आहे, त्यांचा तुम्हाला खूप राग येतो, त्यांचं नाव जरी काढलं तरी तुमची तळपायाची आग मस्तकाला जाते, तुम्ही त्यांना माफ करू शकत नाही. पण मी सांगेन, आज जर माझं थोडं ऐकलं तुम्ही, मी सांगेन त्यांना माफ करा. त्यात तुमचाच फायदा आहे. तिथे जाऊन माफी मागायची आहे का? त्यांच्या समोर नाही. आपल्याला युनिव्हर्सकडे माफी मागायची आहे, तिथे माफी मागायची आहे. त्याच्या समोर जायचं नाही. फक्त शर्त एवढी असेल, एकदा तुम्ही आज माफ केलं ह्या सेशनच्या माध्यमातून, तर परत तो समोर जरी व्यक्ती आला तरी तुम्हाला काही त्याच्याबद्दल काहीच वाटणार नाही, राग द्वेष काहीच वाटणार नाही. तिथेच राग सोडून द्यायचा. तुम्हाला बोलायचं असेल तर बोला, नाही बोलायचं असेल तर नका बोलू, पण तुम्ही त्याला माफ केलेलं आहे. चला, आता अशा किती व्यक्ती आहेत, तुम्ही त्यांची नावं लिहायला सुरुवात करा आणि मला फक्त आकडा सांगा. 2 आहेत, 4 आहेत, 5 आहेत. चला. आणि का माफ करायचं ते पण सांगते मी तुम्हाला. नावं लिहा. कीर्ती मॅडम, नावं लिहा. नावं सांगा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत. झाली लिहून? हो. हम्म.
आता ह्या व्यक्तींना का माफ करायचंय? लक्षात घ्या, आपण जन्म घेणार आहोत पुढे पण. आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये त्या व्यक्तींना पुढे आपल्याला कॅरी करायचं आहे का? का आपलं हे कार्मिक अकाउंट इथेच क्लोज करायचं आहे? क्लोज करायचं आहे क्लोज ना? करायचं. दरवेळेस तुमच्या समोर येणार, कुठच्या ना कुठच्या हम्म. जन्मामध्ये, कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये, भाऊ बहीण कोण नातेवाईक कोणी असेल, पण आपल्याला ते कार्मिक अकाउंट इथेच क्लोज करायचं आणि आपल्याला पुढे जायचंय. जसं एक शिष्य आहे, शिक्षक आहेत, त्यांनी मुलांना टास्क दिला की तुम्हाला किती जणांवर राग आहे, जसं आता मी तुम्हाला सांगितलं तसं त्यांनी बटाटे घ्या सांगितलं. तर त्या मुलाचे 18 बटाटे होते, त्याच्याकडे 18 बटाटे होते, त्या 18 बटाट्यांवर नावं लिहिली सगळ्यांची ज्यांच्या ज्यांच्यावर राग होता. मग त्यांनी एक दिवस, फक्त शर्त एवढी होती की कुठे जातील, कुठेही जाणार, तिथे हे बटाटे कॅरी करायचे आहे, बॅग 18 बटाट्याची बॅग कॅरी करायची आहे. मग सकाळी उठल्यापासून वॉकला जाणार, नाश्ता करणार, ऑफिसला जाणार, तुम्ही बस जा, ट्रेन मधून जा, कुठेही जा, पण ते कॅरी करायचे आहे. एक दिवस कॅरी केली, 2 दिवस कॅरी केली, जेवताना ऑफिसमध्ये. तिसऱ्या दिवशी कंटाळा येतो ना आपल्याला, साधं 5 किलोचं दळण जरी आणायचं असेल तरी किती कंटाळा येतो. ती बॅग कॅरी करत करत त्यांना कंटाळा आला. तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर त्या बटाट्यातून वास यायला सुरुवात झाल्या, आळ्या यायला सुरुवात झाली. मग ते त्यांना नको नको वाटायला लागलं, हे मी कधी एकदा टाकतोय. तसंच आपल्या डोक्यामध्ये इतक्या वर्ष राग साठलेला आहे. किती वर्षाचा राग साठलेला आहे मला सांगा. ज्या व्यक्तींविषयी तुमचा राग आहे ती चांगली आहेत का हो तिकडे? आहेत ना चांगली, व्यवस्थित आहे ना? पण आपल्याला त्रास होतोय, आपलं नुकसान होतंय, आपल्या 7 चक्रांमध्ये, आपल्या ऑरामध्ये ती निगेटिव्हिटी आपल्या अडकलेली आहे कुठेतरी. आपला उद्धार होत नाही, आपण पुढे जात नाहीये, आपण तिथे स्टक झालेलो आहे. तर सांगा, आपल्याला हे सगळं मोकळं करायचंय, तोडून पुढे जायचं आहे की नाही? फॉरगिव्हनेस करायचं आहे की नाही? चला, मग माझ्या बरोबर ह्याला सुरुवात कोण कोण करणार आहे? कोण तयार आहे? सगळे सुरुवातीला तयार आहेत का माफ करायला? हँड रेज करा. तयार आहेत का? हात वरती करा, तर मला समजेल. हो. ओके, चला. चला, मग आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे, शांत बसायचंय. मी प्रार्थना बोलेन अगोदर, तुम्ही बोलू नका. आणि मी जसं बोलेन तसं एकाने माझ्या बरोबर कोणीतरी बोलायला सुरुवात करा. सरोज मॅडम, तुम्ही बोलता माझ्या बरोबर? माईक माईक म्यूट आहे तुमचं, ऑन करा. हो, बोलते ना. हा, चला आता डोळे बंद करा. चष्मा असेल तर काढून ठेवा. मी पहिले दिव्य रेखीला प्रार्थना करते. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे, मी स्वतःचे आभारी आहे, मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या 7ही चक्रात, माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात प्रवाहित होत आहे. आता माझ्या मागून सरोज मॅडम बोलायचं, डोळे बंद करून. माईक ऑन करा तुमचा फक्त, आणि डोळे बंद करून बोला. मी आजपासून मी आजपासून माझ्या नवीन जीवनाला सुरुवात करत आहे. माझ्या नवीन जीवनाला सुरुवात करत आहे. आणि माझं हे जीवन आणि माझं हे जीवन पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह असेल. मनात त्या व्यक्तींची नावं आठवा, ज्यांना ज्यांना तुम्हाला माफ करायचंय त्यांची नावं आठवा. 2 मिनिटं देते मी, नावं आठवा. ह्या युनिव्हर्सला सांगून या मी प्रत्येक ह्या युनिव्हर्सला सांगून मी प्रत्येक व्यक्तीला मी प्रत्येक व्यक्तीला माफ करणार आहे. 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 मी ती प्रोसिजर मी ती प्रोसिजर करायला सुरुवात केली आहे. करायला सुरुवात केली आहे. हे डिवाइन एनर्जी हे डिवाइन एनर्जी मला सपोर्ट कर, मला सपोर्ट कर, मला मदत कर.
मला मदत कर. मला मदत कर. मला मदत कर. मला मदत कर. मला मदत कर. माझ्या दुःखाला माझ्या दुःखाला तेच कारणीभूत आहेत. हेच कारणीभूत आहेत. या सेशनच्या माध्यमातून असे या सेशनच्या माध्यमातून डिवाइन एनर्जीला डिवाइड एनर्जीला साक्षी ठेवून साक्षी ठेवून ही प्रक्रिया ही प्रक्रिया मी मनापासून करणार आहे. मी मनापासून करणार आहे. मला माफ कर. 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 चला आता हात रब करा एकमेकांवर. हात एकमेकांवर रब करा. ती एनर्जी डोळ्यांना घ्या, तुमच्या बॉडीला घ्या, 7 चक्रांवर घ्या. करणार का मग माफ? हो नक्की. हो ती व्यक्ती हो समोर जरी आली तरी तुम्हाला काही किंतु परंतु नसणार मनामध्ये. सर करणार का माफ? कॅमेरा बंद आहे तुमचा. करणार करणार. ओके, थँक्यू. सगळ्यांसाठी थँक्यू. तुम्ही माफ करणाऱ्या सगळ्यांसाठी थँक्यू. चल आता आपण एक अशी प्रार्थना शिकणार आहोत, अतिशय सुंदर. ही प्रार्थना तुम्ही ऐकली असाल. हो पोनो प्रार्थना आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या प्रार्थनेला तपस्या लागत नाही, साधना लागत नाही, पैसा लागत नाही, रूल रेग्युलेशन लागत नाही. पण हे 4 शब्द, 4 वाक्य एवढे मॅजिक करतात तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला विश्वास पण नाही की काय मॅजिक करतात. माझा सकाळचा 11 वाजताचा क्लास असतो. ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी घ्या. तिथे 1 रुपयाही लागत नाही तुम्हाला. फ्री मध्ये प्रॅक्टिस होते. जेवढं काय काय शिकवणार त्याची सकाळी प्रॅक्टिस होते. 15, 20 मिनिटं, 25 मिनिटं आमचा क्लास असतो. पण तुम्हाला आयुष्यामध्ये 101% रिझल्ट येतात. लक्षात ठेवा, 101% रिझल्ट येणार म्हणजे येणार. फक्त एकच काम आहे, माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा की मला तुमचं नाव द्यायचं, मला 11 वाजताच्या क्लासमध्ये ऍडमिशन करून घ्या माझं. बस मी तिथे तुम्हाला ऍड करून घेणार. सकाळी तुम्ही बघाल तुमच्यामध्ये हळूहळू किती चेंजेस होतील. आता हे जे शब्द आहेत सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रात्री झोपताना आणि सकाळी जिथे तुम्ही झोपता तिथे बेडच्या बाजूला डायरेक्ट चिपकवून टाकायची ती प्रार्थना. सकाळी उठल्यावर आणि झोपताना बोलायचे आहेत. हे 4 रिझन बोलायचे आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये एवढा चांगला रिझल्ट येईल, एवढा चांगला रिझल्ट येईल. लक्षात घ्या, आपण कोणत्या जन्मात किंवा किती जन्म घेतलेत आपल्याला माहिती आहेत का? नाही माहिती. कुठच्या जन्मात कोणाला कसं दुखवलं आहे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती आहे. पण हे कार्मिक अकाउंट आहे. आपल्यापासून कोणाला वेदना झाल्या असेल किंवा कोणाच्या शब्दापासून आपल्याला त्रास झाला असेल तर हे आपल्याला इथेच क्लोज करायचं आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये चांगली प्रगती होऊ दे. आणि जेवढे आयुष्य घेऊ तिथे आपल्याला त्रास होता कामा नये. आपली निगेटिव्हिटी 7 चक्रांमधली, ऑरामधली आपली पूर्ण निघून जायला पाहिजे. आपणच कारणीभूत असतो समोरच्या, म्हणजे काही असेल कार्मिक अकाउंट मधून आपल्या समोर कोण आलेला असेल. आता तुम्ही पण लक्षात घ्या, रेकी शिकणं हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. युनिव्हर्स त्यांना सिलेक्ट करतो जी त्यांच्याकडनं शिकली जाते प्रॉपर. पण तुम्ही ही 1 टाइम शिकाल पण त्याचा इतका चांगला रिझल्ट, एवढे बेनिफिट आहे ना की तुम्ही आयुष्यभर तुम्ही मला आठवणीत ठेवाल की खरंच की मी काय शिकलोय. म्हणून हे 4 रिझन आहेत ते म्हणजे खूपच चांगले आहेत, तुम्हाला बोलायला पाहिजे. मी एक स्टोरी सांगते इथे तुम्हाला महाभारतातले पितामह भीष्म माहिती आहे ना? महाभारतातले ते बाणाच्या शय्येवर असतात. तर तिथे त्यांना किती त्रास होत असेल. आपल्याला साधी सुई जरी टोचली किती त्रास होतो आपल्याला, होतो की नाही त्रास? तर ते इतके दिवस त्या बाणाच्या शय्येवर असतात, त्यांना त्रास होत असतो. ते श्रीकृष्णांना बोलतात की मी कोणाचं कधी वाईट केलं नाही, मी आतापर्यंत मी कोणाचं कधीच वाईट केलं नाही, तर मला का त्रास हा? श्रीकृष्ण बोलतात तुम्ही तुमचे जन्म बघा. ते 10 जन्म मागे जातात.
आणि बघतात तिथे कोणालाच काही त्रास दिलेला नसतो, त्यांनी कोणालाच त्रास दिलेला नसतो. मग ते परत बोलतात श्रीकृष्णाला की मी काय असा त्रास दिलाय, 10 जन्म बघितले मागे, काहीच त्रास नाही दिलाय. मग श्रीकृष्ण त्यांना परत बॅक घेऊन जातात एका जन्मामध्ये. एक सरडा असतो, त्यांनी बाण घेतलेला असतो, त्या बाणावर घेऊन त्या सरड्याला ते फेकतात. तर ते फेकतात तर ते झाडामध्ये तो सरडा पडतो. त्या झाडामध्ये सांगा मला कोणाला लक्षात येईल का काय असतं? काटे असेल, साप असेल. नाही, काटे असतात, काटे. त्या काट्यावर जाऊन तो सरडा रुततो ना, रुतला ना तो. शेवटी त्याच्या मनातून, आत्म्यातून श्राप निघाले ना त्यांच्यासाठी. कोणत्या ना कोणत्या जन्मात कार्मिक अकाउंट मधून हे जे भोग आपल्याला असतात ते भोगायला लागतात. म्हणून आपण काय पाप केले आहे, पुण्य केलेले आपल्याला माहितीये का कोणाला? आपण जन्म तर घेतो, पण जर तुम्ही ही प्रार्थना बोलली तर तुम्हाला, मला गोष्ट समजली सगळ्यांना की त्यांना ते कर्माचं फळ भोगायला लागलंय त्या जन्मामध्ये. म्हणजे आपण किती जन्म घेतो आपल्याला माहित नसतं, पण आपण कुठच्या जन्मातून आलोय, काय आलोय आपल्याला माहित नाही, पण ते कार्मिक अकाउंट मधून आपल्याला भोगायला लागतं. आपण आता ही प्रार्थना बोलणार आहे. चला, माझ्या बरोबर कोण कोण तयार आहे? चला, जान्हवी मॅडम तुम्ही बोलायचंय माझ्या बरोबर. परत हात रफ करा. बघा, आता मी तुम्हाला प्रार्थना मी उद्या शिकवणार आहे, पण ह्या गोष्टी सगळ्या रेखीला कॉल करून बोलायचं आहे. चला, हात रफ करा. चष्मा असेल तर काढून ठेवा, डोळे बंद करा आणि बोला. चला. कळत न कळतपणे, कळत न कळतपणे, माईक म्यूट करा, एक फक्त बोलतील, त्यांच्या मागून तुम्ही बोला. चला जान्हवी. कळत न कळतपणे कळत न कळतपणे मी कोणाच्या शब्दाने, कोणाच्या शब्दाने, कोणाच्या वाणीने, कृतीने कोणाच्या वाणीने, कृतीने मी दुखावली असेल तर, मी दुखावली असेल तर, आणि आणि माझ्या वाणीने, माझ्या वाणीने, कृतीने, शब्दाने कृतीने, शब्दाने कोणी दुखावले असेल तर, कोणी दुखावले असेल तर मी सर्वांची मी सर्वांची क्षमा मागते, क्षमा मागते, सर्वांना माफ करते. सर्वांना माफ करते. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, थँक यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, थँक यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, थँक यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. 3 वेळा हे बोलायचं आहे. हात रब करायचे आहे. एनर्जी घ्या डोळ्यांना, 7 चक्रांना. चला, आता सगळ्यांनी पैसे घेऊन या. आता आपण बघा, पैसे का घ्यायचे आहे आधी ऐकून घ्या. आपल्याकडे कधी पैसे येतात, आपण कधी पैशांना वाईट साईड बोलतो. पैसे तर माझ्या हाताचा मळ आहे, पैसे काय मी खूप कमवतो, मी किती पैसे असे बघितले आहेत, असं काय काय पैशांना बोलतो. आपला पैसा कधी स्टक होतो, आपल्याकडे पैसा येत नाही, कोणाकडे दिलेले असेल ते परत मिळत नाही आपल्याला. तर आपल्याला त्या कंडिशन मधून बाहेर यायचं आहे. तर आपल्याला रोज रोज आम्ही सकाळी सगळेजण पैशाला अफर्मेशन देतो, तसं रोज तुम्ही पण पैशाला अफर्मेशन द्यायचे आहेत. चला, पैसे घ्यायचे आहे आणि समोर ठेवायचे असे. व्हिडिओ ऑन ठेवायचे. सर व्हिडिओ ऑन, माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर झाली पाहिजे ना. चला, व्हिडिओ ऑन ठेवा सर, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन. कीर्ती मॅडम, कितीही पैसे असून दे, 10 रुपयापासून कितीही असून दे, कॉईन असला तरी चालेल, समोर ठेवा आणि पैशाकडे बघा, फील करा. चला, जान्हवी मॅडम बोलायची सुरुवात करा. सर ऐकताय का तुम्ही? ऐकतोय. व्हिडिओ ऑन ठेवलात तर जरा मला बरं वाटेल. चला, पैसे हा हा समोर हा घ्या, हो पैसे बघा. ठेवले.
जान्हवी मॅडम, पैसा हा पैसा हा माझा जवळचा मित्र आहे. माझा माझा जवळचा जवळचा मित्र मित्र आहे. जवळचा मित्र आहे. एकानेच बोला, माईक म्यूट बाकी सगळ्यांनी करा. जान्हवी मॅडम बोलतील, बाकीच्यांनी माईक म्यूट करा. तुम्ही तुमच्या घरी बोला. हं. पैसा हा पैसा हा माझा जवळचा मित्र आहे. माझा जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो. तो माझ्याकडे परत परत येतो. दिवसा येतो, दिवसा येतो, रात्री येतो, रात्री येतो, काम केले तरी येतो, काम केले तरी येतो, नाही केले तरी येतो, नाही केले तरी येतो, आरामात येतो, आरामात येतो, सोप्या पद्धतीत येतो, सोप्या पद्धतीत येतो, जातो तर जातो तर डबल ट्रिपल डबल ट्रिपल मल्टिपल होऊन येतो. मल्टिपल होऊन येतो. सकाळी दुपारी संध्याकाळी येतो. सकाळी दुपारी संध्याकाळी येतो. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, मला इतके श्रीमंत बनवल्याबद्दल. मला इतके श्रीमंत बनवल्याबद्दल. पैसा लगातार माझ्या जीवनात पैसा लगातार माझ्या जीवनात सहज येत आहे. सहज येत आहे. पैसे मी माझ्या जीवनात पैसे मी माझ्या जीवनात सहज अट्रॅक्ट करते. सहज अटॅक करते. पैसा विचार करण्यापलीकडे पैसा विचार करण्यापलीकडे माझ्या जीवनात आहे. माझ्या जीवनात आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू दिव्य शक्ती, ह्या आशीर्वादासाठी. या आशीर्वादासाठी. आता प्रार्थना बोलायचंय. डिअर मनी, डिअर मनी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, डिअर मनी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, डिअर आय एम मनी, सॉरी, डिअर मनी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता त्या पैशाला किस घ्या 3 वेळा आणि पाया पडा. पाया पडा त्याच्या, बस. आणि उद्या सकाळी नोट घेऊन यायची आहे तीच. माझ्या क्लासमध्ये परत प्रार्थना बोलायचं. ही चमत्कारिक प्रार्थना आहे, तुम्हाला किती लाभ देऊन जाईल बघा. पैसे पाहिजेत ना, पैसे तर सगळ्यांनाच पाहिजे असतात, लक्षात घ्या. पण तुम्ही त्यांना चांगल्या भावना दिल्यात पैशाला, त्यांना चांगलं बोललं तर खरंच तुमच्याकडे पैसे येतील ना. कोणाला माया केल्यावर, एखाद्या लहान मुलाला बघा तुम्ही माया करता, शेजारचं जरी असेल त्याला माया केलं तो आपोआप तुमच्या घरी येतो की नाही. हो. त्या सगळ्या व्हायब्रेशन आपण ब्रह्मांडात सोडून देणार आहेत. म्हणून सकाळच्या क्लासला जरूर या, तुम्हाला निश्चितच फायदा होईल. चला, आता आपलं एक छान मेडिटेशन होणार आहे. आधी ऐकून घ्या. त्यासाठी तुम्ही पहिलं पाणी पिऊन घ्या. घरामध्ये कॅन्डल, अगरबत्ती किंवा दिवा एक काहीतरी लावा, फक्त एक ह्यातलं, आणि लांब ठेवा, जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाही. आणि तुम्हाला बसायचं असेल तर बसून करा, झोपायचं असेल तर झोपून करा. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं वॉशरूमला जाऊन या. मध्ये उठायचं नाही, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत उठायचं नाही. चला, मेडिटेशनला आपण तुमचं झालं की सुरुवात करू.
हा. त्याला मेडिटेशन करायचंय. आता जॉईन झाले त्यांनी. पाणी पिऊन घ्या आणि सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवायचे आहेत. माझी एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर झाली पाहिजे. कॅमेरे ऑन ठेवा प्लीज. चला पाणी पिऊन घेतलं. मेडिटेशनला सुरुवात करूया आपण. अगरबत्ती, दिवा, मेणबत्ती काहीतरी एक लावलं आहे तुम्ही. चला start करूया. झोपू नका. छानपैकी ऐका. मस्तपैकी. चला. आपल्या या ध्यान साधनेमध्ये आपले मन स्वच्छ करणार आहोत. जसे की डे 1ला म्हणजे आज आपण माफ करत आलो आहोत, पण आज आपण प्रॅक्टिकली मनापासून माफ करणार आहोत. कुठेही आपल्या मनात किंतु परंतु ठेवायचा नाही आहे. गतकाळाच्या तुमच्या कडू आठवणी आहेत, त्याला टाटा बाय बाय करायचा आहे. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मन मोकळेपणाने रडायचे आहे. काहींना अश्रू अनावर होतात, त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. मेडिटेशन करताना तुम्ही एकटेच असायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कोणीच नको. ही काळजी घ्या. घरातल्यांना सांगा थोडा वेळ डिस्टर्ब करू नका. कोणाला काही त्रास असेल तर झोपून केलं तरी चालेल. फक्त ऐका आणि व्हिडिओ ऑन ठेवा, कारण एकाकडून दुसऱ्याला एनर्जी ट्रान्सफर होते. माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होईल, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. शरीराची हालचाल कमी करा. रेडी राहा. भिंतीला मागे टेकून बसले तरी चालेल. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. आज आपण पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन करणार आहोत. डोळे बंद करायचे आहेत. तुमच्या शरीरावर हालचालींवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. तुमचं मन, तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. कधी कोणीच बोलून घ्या. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास हळूहळू सोडून द्यायचा आहे. दीर्घ श्वास. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. 1 मिनिट होल्ड करायचा आहे. श्वास होल्ड केल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता मेडिटेशनला सुरुवात करूया. आजच्या या ध्यान साधनेत आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रातून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासूनच आपलं मन निरागस काय असतं ते पाहिले आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाली. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन
निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट कटू अनुभव जीवन जगताना मिळायला लागतात आणि मग ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस. तुम्ही खूप आनंदी कधी होता? ते लहानपण. निरागस तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होता. हळूहळू मोठे झालात, शाळेत जायला लागलात. शाळेतून येताना मित्र मैत्रिणींबरोबरचे ते दिवस आणि नंतर काही क्षण असे येतात तुम्ही खूप शांत झाला आहात. आता ह्या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आणा ज्या व्यक्तीने तुमच्या बरोबर वाईट कृत्य केले आहे, वागली आहे, खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील. तुम्हाला त्याला माफ करायचं आहे. ती किंवा तो त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. तेव्हा तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, काय आहे? त्या भावनांना, इमोशन्सला दाबू नका. त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे, तुम्हाला रडू येत आहे, तुम्हाला त्रास होत आहे, रडू येत आहे. आता मनात एक विचार आणा. हे जीवन एक स्कूल आहे आणि जो कोणी येत आहे तुमच्या जीवनामध्ये तो एक शिक्षक आहे जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेला आहे किंवा तुम्ही त्याला धडा शिकवला आहे वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता त्याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहेत, योग्य आहेत, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या पेनच्या साखळीमधून मुक्त करता. हळूहळू आपल्या मनाला व शरीराला शांत करा आणि त्या व्यक्तीने कार्य केले आहे त्याला माफी द्या. मग ते तुम्ही स्वतः असाल किंवा दुसरे कोणीही असेल. क्षमा, माफी त्या व्यक्तीला द्या, त्याच्या कार्याला द्या. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेजेस निघून जातील. तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्या व तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मन ही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केले आहे किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होता, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन, भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल किंवा कोणते दुसरे इमोशन्स असतील, ते आठवतात. निरीक्षण करा. ह्या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला कुठे जाणवत आहेत? शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही ते इमोशन्स फील करत आहात? त्याचं निरीक्षण करा, फील करा, निरीक्षण करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर इमोशन फील होत आहे त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा व सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या छातीकडे आणा आणि बोला, मी तुम्हाला माफ करत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. असे वाटत आहे की तुम्ही रियालिटीमध्ये माफ करत नाही, परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआप वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन
ही आपली निवड आहे, चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल. ह्या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत. त्यात दुसरे कोणीच जिम्मेदार नाहीत. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचंय. तुमचं दुःख, तुमचं पेन वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल, सफरिंग इज चॉईस. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि स्वतःला मुक्त करा. आणि स्वतःला मुक्त करा. आणि स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा वाहत आहे. आणि क्षमा भावनेने वाहणारे सर्व अडथळे तुम्ही काढून टाकत आहात. आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहे. आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहे. आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहून देत आहे. आणि आता हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. शरीराला फील करायला लावा. रिलॅक्स करा स्वतःला. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हात एकमेकांवर रब करा. व पॉझिटिव्ह फिलिंगने जागे व्हा. दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. पूर्ण एनर्जी बॉडीला घ्या. हळूहळू डोळे उघडा. काय जाणवलं ते सांगा प्रत्येकाने. खूप हलकं हलकं वाटत आहे. छान हलकं वाटलं. रिलॅक्स वाटलं. थँक्यू. खरंच रिलॅक्स वाटतं जर तुम्ही खरंच ही भावना स्वतःमध्ये रुजवलीत ना तुम्ही, की समोरच्याला माफ करायचं. खरंच युनिव्हर्स तुम्हाला खरंच मदत करतो, खरंच मदत करतो. तुम्ही खरंच रिलॅक्स व्हाल. अजून जसं जसं अजून एक एक म्हणजे पुढे पुढे जाल. रोज रोज. आज एक सेशन झालेलं आहे, उद्या दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. त्याच्यात तुम्हाला इतका पॉझिटिव्ह फरक जाणवेल ना, खरंच खूप फरक जाणवेल. चला, आज आपलं इथपर्यंत झालेलं आहे. आता मला सांगा एकेकाने कसं वाटलं. चला, तुमच्यापासूनच सुरुवात. बोला मॅडम. मॅम खूप छान वाटलंय. एकदम रिलॅक्स पण वाटलं आणि फॉरगिवनेस ते सगळ्यात मेन होतं की ते ओझं आपल्या डोक्यावरचं बऱ्याच प्रमाणात निघाल्यासारखं वाटलं. बरोबर आहे, रिलॅक्स पण वाटतं ना. बरोबर आहे. हा आणि हा तुम्ही त्याला माफी करायला शिकता. म्हणजे बघा, आपल्याला आता जसं मी तुम्हाला सांगत आली, की आपलं पण कुठच्या ना कुठच्या जन्मामध्ये काहीतरी चुकलेलं असतं. प्रत्येक म्हणजे व्यक्ती आपल्यासमोर त्यासाठीच आलेला असतो. गत जन्मामध्ये आपण त्याच्याबरोबर काय केलेलं असतं आणि त्याच पास्ट लाईफ मधून आपल्यासमोर ती व्यक्ती येते कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये. चला, कीर्ती मॅडम बोला. कीर्ती मॅडम, माईक म्यूट करा. नाही, बोला ना, बोला तुम्ही. बोलायचं जरा, मला पण बरं वाटेल ना. माईक म्यूट कर. अरे वा. हाय सर, बोला. खूप छान वाटलं मॅडम. झाल्याचं वाटते मला. सर, आधी तुमचं नाव सांगा, मग मी रिलॅक्स वाटलं. तुम्हाला. माझं नाव आहे संतोष चिंचोळकर, अच्छा, पालघर जिल्हा, विरार. अच्छा, पालघरला का तुम्ही? छान. हा. कसं वाटलं तुम्हाला सेशन हे पहिलं? पहिलं सेशन म्हणजे फक्त आता जे तुम्ही हे आजचा पहिला दिवस आहे आपला. हा, पण आता जे आपण केलंय त्यांनी थोडं शरीर थोडं हलकं झाल्याचं वाटलं मला फक्त. उद्या पण एक मेडिटेशन आहे 7 चक्रांचं. आपण जे आजारी पडतो तर आपण नेहमी जर 7 चक्रांचं मेडिटेशन जर सकाळी होतं माझ्या क्लासमध्ये, सकाळी 11 वाजता एक्झॅक्ट क्लास चालू होतो, त्याच्यामध्ये ते मेडिटेशन असतं. जर तुम्ही बीज मंत्रांचं रोज मेडिटेशन केलं तर तुम्ही आजारी पण पडत नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही उद्या 11 वाजता होणार आहे का? उद्या रोज 11 होतं, वाजता? रोज होतं. हा, डेली होतं, डेली होतं. आमचा प्रॅक्टिसचा तो ग्रुपच आहे सकाळचा. फक्त तुम्हाला माझ्या नंबरवर, पर्सनल नंबरवर मेसेज आणि तुमचं नाव टाकायचंय. मला 11 वाजताच्या ग्रुपला जॉईन करून घ्या. तुमचं नाव टाकायचंय आणि मेसेज टाकायचंय. त्याशिवाय मला समजणार नाही कोणाला ऍड करायचंय ते.
तुमचा नंबर आता कोणता आहे मला नाही कळला. आता नंबर आहे ना याच्यामध्ये, तुम्ही ग्रुपमध्ये आहे ना, तिथे वरती नंबर आहे माझा, बघा तुम्ही चेक करा. जर नाही बर समजलं तर मग उद्या सांगते मी. सरोज मॅडम. बर हा मॅडम, मला हा बोला. माझं सकाळपासून ना डोकं खूप असं दुखत होतं. खूप असं भारी भारी वाटत होतं आणि आता मी मेडिटेशन केल्याने मला खूप हलकं वाटत आहे एकदम. डोकं दुखणंच पूर्ण बंद होऊन गेलं. आता तुम्ही रेखीची प्रार्थना जेव्हा शिकाल ना, तेव्हा एक टेक्निक आहे की ती डोक्यातून आपल्याला निगेटिव्हिटी काढायची आणि ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची आहे. त्या दिवशी तर तुम्हाला अजून रिलॅक्स वाटेल. लक्षात घ्या, पूर्ण बॉडी पॉइंट आपले जे आहेत, जे दुखतात आहेत, गुडघे दुखतात आहेत, खांदे दुखतंय, डोकं दुखतंय, त्याला कसं रिलॅक्स करू ना आपण ते बघा तुम्ही. पण रोज यायला पाहिजे बस. बरं, तुम्हाला हे कसं वाटलं पहिला दिवस आपला? खूप छान वाटलं. बरं वाटलं ना? उद्या पण एक हा मेडिटेशन आहे, खूप अजून हा रिलॅक्स व्हाल. थँक्यू. प्रियांका मॅडम. प्रियांका. कीर्ती मॅडम बोला. खूप छान वाटलं मॅडम, रिलॅक्स वाटलं. थँक्यू. अजून उद्याचा रिलॅक्स पण व्हाल पुढे सेशन बघा. अटेंड करेल. हो. नक्की तुम्हाला खूप बरं वाटेल. चला चला, आपण इथेच निरोप घेऊया सगळ्यांचा. उद्या टायमात या 5:30 वाजता. चला, थँक्यू. 11 वाजता पण यायचं ना उद्या बोलले तुम्ही. हा, 11 वाजता मी आधी, तुम्ही मला तर मेसेज करा, मग मी ऍड करणार. मग तुम्हाला कॉल येणार फोनवर. तुमचा नंबर दिसत नाही मला. नंबर सांगाल का मला? हा सांगते मी, थांबा एकच मिनिट. हा लिहून घ्या तुम्ही. नंबर हा लिहून घ्या सांगा. माझा. हा हा एकच मिनिट. एकच मिनिट थांबा. हम्म. 705 705 75 75 93 93 933. 933. हम्म. हा व्हॉट्सअप नंबर आहे. हो, व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपलाच कॉल येणार. बर बर बर, ठीक आहे ठीक परत एकदा आहे. थँक्यू सांगते, मॅडम. 705, एकदा परत सांगते, चेक करा. 705 हा हा 75 93 सेवन 933. 7593933. हो, शिवानी 705 पाटकर. 7593933. माझा पण पाठ नाही ना, म्हणून मी तुम्हाला सांगते. हा माझा अच्छा फक्त अच्छा. हा क्लासचा नंबर आहे, माझा दुसरा नंबर वेगळा आहे. 705 हा बरोबर. हा 75 75 93 93 933. 933. बरोबर. बरोबर ना? शिवानी पांचाळकरा. हम्म, हम्म. चालेल, चला. धन्यवाद धन्यवाद. सगळे आल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. टायमात या. हो हो हो. आणि सगळ्यांनी मेसेज करा, नंबर आलेला आहे तुमच्याकडे. सकाळच्या क्लासला जरूर या, तुम्हाला खूप म्हणजे चांगलं फील होईल.